प्रणव. हा बोल ना. अरे बाबा, काय बनवायचंय भाजीला? हे अरे थांब थांब थांब, थांब 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 थांब, काय मॅच थांब थांब चालू आहे थांब? माझे, थांब. अरे यार, अरे बाबा काय बनवायचं ते सांग तर. कशाला? अरे बाबा जेवायला जेवायला. अरे विकेट विकेट. अरे बाजूला सरक ना. अरे मी काय म्हणतीये ते तर बघ एकदा. काय अरे बनवायचं सांग बाजूला आधी. सरक ना. अरे काय बनवायचं सांग तू ना मग पाहायला अगोदर. गेले तिथे कॅच झालं, तो आउट झाला यार. तुझ्यामुळेच आउट अरे झाला हे तो. काय रोजचा ताण आहे, काय बनवायचं एक ते ते मुंबई समजत नाही. इंडियन्स जिंकत काय नाही. बनवाय, अरे तुझा प्रॉब्लेम वेगळा, माझा प्रॉब्लेम वेगळा आहे ना. काय बनवायचं तो रोजचा, सकाळ दुपार संध्याकाळ तोच ऐक ना प्रॉब्लेम ऐक आहे. ना ऐक ना ऐक ना, झोमॅटो कर, विषय संपून टाक. रोज रोज काय ते झोमॅटो स्विगी मनाने काही बनवलं तर खायचा पत्ता नाही परत. काय बनवायचंय रोजचा नको डोक्याला ताणच आहे. ताण देऊ यार, गपचूप मॅच पाहू दे. काय डोक्याला ताण आहे, रोजचा ताण आहे. काय बनवायचं समजत नाही, सांगायचा पत्ता नाही, बनवलं की खायचं पण नाही. काय बनवायचं जर सांगितलं तर माणूस बनवतो ना पटपट. रोजचा ताण तोच, कंटाळा आलाय. आहे ना हे पण तुमच्या घरी, सगळ्यांच्या घरी सेम प्रॉब्लेम आहे. सेम, हर घर घर की कहाणी, घरोघरी मातीच्या चुली. सेम प्रॉब्लेम आहे. सर त्या प्रॉब्लेमसाठी मी सोल्युशन आणलेले, कारण सोल्युशन आणण्यामागं पण सेम प्रॉब्लेम आहे रोजचा. काय बनवायचं प्रणव, आज काय बनवायचं, नाश्त्याला काय बनवायचं, जेवायला दुपारी लंचला काय बनवायचं, डिनरला काय बनवायचं. रोजची कटकट होती हो. एकदाचा ना तो ताणच मिटवला मी. कटकटच नको. हे बघा, आहे की नाही गंमत. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेन्यू कार्ड आपल्या समोर येतं. मग काय एक एक मेनू, हा काय खायचं, तुला काय खायचं, याला काय खायचं. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार माणूस काहीतरी ऑर्डर करतो. घरात तसं नसतं ना. घरात काय करायचं ह्या विचारानेच माणसाची एनर्जी अर्धी गेलेली असते, परत चिडचिड होती. सो हे सगळं टाळण्यासाठी मी ही लिस्ट बनवलेली. ही लिस्ट अशी बनवलेली आहे की मोस्टली महाराष्ट्रीयन फूड आहे. रोज आपण काय हॉटेलमधल्या रोजच्या भाज्या घरी नाही बनवू शकत. साध्या भाज्या असतात, कारण हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे तेवढीच. सो नाश्त्यामध्ये काय बनवायचं, सकाळी ब्रेकफास्टला काय काय खाल्लं पाहिजे, काय चांगलं आहे काय नाहीये, ती लिस्ट पण मी देणार आहे. दुपारी लंचमध्ये काय खायचंय, कोणाला डब्बा द्यायचा, टिफिन द्यायचा, ऑफिसला द्यायचा, स्कूलमध्ये द्यायचा, त्यानुसार सुद्धा लिस्ट बनवलेली आहे. परत संध्याकाळी हेवी नकोय म्हणून त्यानुसार पण लिस्ट बनवली. कोणाला हेवी खायचं त्यानुसार पण मेनू आहे त्याच्यामध्ये. सकाळी तुम्ही, मी आणखीन सरप्लस असं सांगू शकते, ब्रेकफास्टला मोस्टली सॅलेडच खा. सॅलेड आणि ड्राय फ्रुट्स सगळ्यात बेस्ट फूड आहे. ओट्स खा, ओट्स पण आहे. बाकीचं आपण ब्रेकफास्ट करतोच, पोहे, उपमा, शिरा, हे तर कॉमन आहे हो. हे खाऊन पण कंटाळा आलेला असतो. मग सुशिला झाला, इडली झाली, रव्याची इडली झाली, आमकी इडली झाली, तमकी इडली झाली, ढोकळा झाला, डोसा झाला. सगळे मेनू सगळ्यांना आपल्याला आठवत असतं. आपण इंस्टाग्राम मध्ये पण स्क्रोल करता करता दाखव, हा ठीक आहे हा मेनू आहे, सेव्ह, आपण हा बनवू. स्क्रोल करता करा, वाव किती सुंदर रेसिपी, आपण ही बनवू. अरे पण ते इंस्टाग्राम आपण कधी ओपन करून बघतच नाही. जेव्हा बनवायची वेळ येते प्रॅक्टिकली, त्यावेळेस आपण इंस्टाग्राम मध्ये जाऊन नाही बघू शकत, कारण हा माझा एक्सपिरियन्स आहे. मी खूप सारे सेव्ह करून ठेवलेले होते. मी हा मेनू बनवल, मी तो मेनू बनवल, मला हे आवडतं, ते किती सुंदर रेसिपी आहे, चिकन आहे, नॉनव्हेज आहे, बिर्याणी आहे, खूप सारे मी रेसिपी अशा सेव्ह करून ठेवल्या होत्या. बट त्याचा उपयोग लिटरली होत नाही, कारण आपण ते जाऊन नाही बघत. त्याच्यापेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं मस्त आपलं मेन्यू कार्ड चिपकवून द्यायचं. ज्याला खायचंय, कोणाची काय फरमाईश आहे, ती फरमाईश कंप्लीट करण्यासाठी आहे बाबा. बघ काय इथं आहे, काय बनवायचे सांग. असा प्रश्न पण येत नाही की काल हेच खाल्लं होतं, मग आता परत हे काय करायचं. आता तर मागच्या वीक मध्ये ही भाजी बनवली होती, परत काय करायचं, हा प्रश्नच उद्भवत नाही. लिस्ट आहे जवळपास. मी 100 किती मेन्यू बनवले, किती लिहिलेले, जवळपास मी 128 असे मेनू लिहिलेले आहेत. सॉर्ट आउट आहे सगळे. असं खूप विचित्र पण नाही की जे आपण घरी बनवू शकत नाही त्या भाज्या, किंवा तो
पदार्थ, असा कोणताही एकही पदार्थ नाही. प्रत्येक हाऊसवाईफ, प्रत्येक वर्किंग वुमेन बनवू शकते असा हा मेनू कार्ड आहे. सो तो खूप सोपा आहे. तो जर तुम्ही एकदा वाचला तरी तुमच्या लक्षात येईल. मी त्याची पीडीएफ लिंकमध्ये देणारच आहे. सो ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून अशी प्रिंट करू शकता. तुमच्या घरात किचनमध्ये चिपकवू शकता. म्हणजे घरातल्या कोणालाही काय बनवायचंय किंवा तुम्हालाही तो त्रास होणार नाही की आता उद्या काय बनवायचंय. हा व्हिडिओ जर फिमेल बघत असतील तर प्रत्येकाला मला काय सांगायचं, ही भावना प्रत्येकाला पोहोचत असेल. कारण इतकं मोठं टेन्शन असतं की काय बनवायचं. बनवण्यापेक्षा काय बनवायचं याच्यात खूप जास्त टाइम जातो. सो तुम्ही खूप रिलॅक्स व्हाल हा व्हिडिओ बघून. ही पीडीएफ डाउनलोड जर केली तर तुम्ही खूप जास्त रिलॅक्स होता. कारण अर्धं नाही 70% टेन्शन जातं. कारण ऑलरेडी तुमच्या समोर सगळी लिस्ट आहे ना, वन बाय वन. असं नाही की तुम्हाला खूप आतमध्ये कुठेतरी स्क्रोल करायचं आहे, मग तो व्हिडिओ, मग ती तुम्हाला लिस्ट मिळणार आहे. असा काहीच पार्ट नाही. अरे तुझ्या मेनू कार्ड मध्ये वाचून जे थालपिठं बनवणार होतीस ते झाले का? भूक लागली मला आता. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? बघितलं इतक्या मी सांगत होते, विचारत होते की काय बनवायचं सांगत नव्हतं. मला बाजूला हो म्हणे, मला टीव्ही बघू दे. बघितलं ना किती मोठा फायदा झाला. तुझ्या मेन्यू कार्ड मध्ये बघून थालीपीठ बनवले का? काय बनवायचं होतं ते डिसाईड केलं का? हे असं असतं. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. तुम्ही खूप टेन्शन फ्री होऊन जाता. खूप जास्त टेन्शन फ्री होऊन जातं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तुम्ही बघता तुमच्यासारख्यांना आणखीन या व्हिडिओचा फायदा होईल. मी ही पीडीएफची लिंक टाकते डिस्क्रिप्शन मध्ये. त्या पीडीएफ मध्ये, त्या मेन्यू कार्ड मध्ये आणखीन काही मेन्यू ऍड करायचे असतील, मी विसरले असेल तर ते प्लीज तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. ते मी माझ्या मेन्यू कार्ड मध्ये पण ऍड करून घेईल. मी मृणाल चौधरी तुमची रजा घेते. नमस्कार.